मित्रांनो आता दाखवतो तुम्हाला जन्नत बघा पूर्ण धुका. आता आपण जाणार आहोत धुक्यामध्ये पूर्ण. अरे आपले लोक गाणे लावलेले भाई आपले बँड शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्स मध्ये. आणि आज आपल्या ट्रिपचा 5वा दिवस आहे आणि आम्ही पोहोचलोय कोडाईकनालला. मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तुम्ही. आणि रूम बघू शकता आमच्या इथले. मी चाललो हे रूम बघा किती भारी आहे. आणि आमचा स्टे हा तिकडे वरती आहे टॉपला. आणि खूप भारी वाटतं इकडं. थंडी पण खूप आहे आणि टेम्परेचर जवळजवळ रात्री काहीतरी 11 डिग्री झालेला. आणि आम्ही रूम मध्ये होतो ना, सकाळी पण पाणी गरम होता पण पाणी तो नावातून खाली पडेपर्यंत थंड होत होता. एवढा थंडी आहे म्हणजे इकडं. आणि आपले सर्व तिकडे गेलं बसमध्ये. आता आपण चालू आहे कोडाईकनाल एक्सप्लोर करायला. 4-5 प्लेस आहेत, जास्त नाही, 4-5 प्लेसेस बघू आम्ही आणि मग परत रिटर्न येऊ. आणि उद्या मग आम्ही निघणार आहोत मदुराईसाठी. सो आता जाऊया आपण आपल्या बसमध्ये. आणि आपल्या बच्चू मामाला तर भेटलंच पाहिजे, कारण की बच्चू मामा शिवाय ब्लॉग आपला अधुरा आहे. मामा तुझा इंटरव्ह्यू होता. मामा तू किती वर्ष झालं कंपनीत काम करतो आपल्या? 20 वर्ष ना. तरी खोटी अकाल कशी तुझी? मी चांगला बोलवतो. ऍक्च्युली मामा जाम चांगला आहे. इथली पोरं ही सावट पोरं आहे, त्यांना काही काम धंदा नाही. मोठ्यांशी कसा बोलायचं ते आपण नाही समजत. पण मामाला मी जाम मानता. मामा येतं म्हणून आम्ही पिकनिकला येतं. नाही तर मामा नसला तर तेव्हापासून आम्ही पिकनिक बंद करून टाकणार आहोत डायरेक्ट. आता मी काय टिकणार केली मामा. बघ आता खरा बोललो तरी मामाला खोटा वाटतं. मामा खरंच तू ना आला ना तर आम्ही डायरेक्ट तू येशील का मामा नसलं? मी पण नाही राखे तू पुढच्या वर्षी बच्चू एकच मामा. मामाला मी आधीच बोलले का मामा मी तुझा बाहुबली, तू माझा कट्टप्पा, फक्त पाठीत वार नको करूस. आमचे आबोब त्यांचं एक सीन दाखवायचं मला, पण दाखवू नाही शकत तुम्हाला. चला तर जाऊया आता बस मध्ये. युट्यूब वर टाकला ना भाई, भजन मंडळी हालून जाईल पूर्ण. मित्रांनो आता जेवण पोहोचलो आम्ही कोडाईकनालच्या मोईर पॉइंटला. पाठची व्ह्यू बघू शकता. जाम गारवा है भाई. भाई इतना ओवर एक्टिंग मत करना. 50 रुपए काटना पड़ेगा तेरा ओवर एक्टिंग का. तू इसके साथ मत घूम रही. मागचा व्ह्यू बघा तिकडचा. निस्ता दुका बघू शकता मित्रांनो. किती भारी क्लायमेट आहे इथला. नुसतं ढगच ढग. भाई कसं क्लायमेट चेंज होतं इथं बघा लागेल. पूर्ण धुक्याची चादर आलं डायरेक्ट. आम्ही होतो इथं मग ऊन पडत होता, आता पूर्ण धुका आलाय. इकडे सर्व आम्ही गेंड्यासोबत फोटो काढतात. गेंड्यासोबत फोटो काढतात. गेंड्यासोबत. क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा यार. हे सर्व काय धुका पडलंय. एक नंबर प्लेस आहे, एक नंबर. बघा आता एकदम फुल धुका आणि थंडी पण फुल. तर आमचं झालं यो पॉईंट फिरून. आणि अजून कुठलं पॉईंट आहे आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही सर्व ब्लँक आहोत. पहिल्यांदा असं झालं की आम्ही फिरायला आल्यानं आम्हाला पॉईंटच नाही माहिती. ड्रायव्हर जिथं नेल तिथं जायचं.
इथे एक एक जण येतं सांगतं यो पॉईंट चांगला तो पॉईंट. कॉस्ट विचारा 3000 5000 8000. आता ऐकू तरी कोणतं कोणतं ना रे सुन्या. ऐकायचं कोणचा नाही प्रश्न पडले. नाही इथे येताना मला वाटतं एक बंदूक घेऊनच यायला लागल भाई. चांगले निघे भांडणं उतरतात न लुटायचं काम नाही. बाबा येऊ नका. नलाय खरपाडलो का कोणाची मस्ती करू नका. कोयतं काढतात. मित्र राख्याचा काळा घेतला बघा त्याची हवा टाईट झाली बघा राख्याची. धर धर राख्याला धर. बाई इकडे माकरांची फुल भांडणं चालू आहेत ना. माकरा पण असे डेंजर आहेत ना एक एक. काय सांगू तुम्हाला. ही बघ हे राख्याचा भाऊ पण. त्रास माकरांना अशी थंडी हवा ना. चला तर जातो बसमध्ये. आमच्या बस आहे आमच्या तिकडे आणि राख्या तिकडे वाट बघतोय आमची. तर बसमध्ये जाऊन आता राख्याची मजा घेतो आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट पॉईंटमध्ये. तर मित्रांनो आताच येऊन पोहोचलो आम्ही. कुठला पॉईंट आहे. पिन फॉरेस्ट पॉईंट आहे. आणि बघू एकदा पार्ट्स ऑफ फॉरेस्ट. पूर्ण जंगलच जंगल. सगळीकडे सुंदर असा व्ह्यू आहे. काय नक्षीकाम झाडांचं नक्षीकाम जाम भारी वाटतं. आल्यावर तुम्ही फक्त काय घेऊ नका. माकडा सोडून देतील लगेच. घेऊ नका तुम्हाला जाम माकडे भेटतील. अरे काय सांगू मी आंबा खात होतो मस्त गरीबार का. ते माकडा बी मला आंबा बी चोरून नेत. अशी माकडा डेंजर होती. म्हणून काही याल तर खायची वस्तू घ्याल तर स्टॉलवरच का. बाहेर गेला तर तुमचा खायला चोरीला जातो नक्कीच. यो बघा यो हाईटवाले व्ह्यू बघा सस्ता खतरनाक एकदम. नुसती झाडात झाडा न. संकेत भाऊ जंगलान रिसर्च करायला गेला. निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेलो. बरोबर आहे भाई. निसर्ग इथला एवढा भारी आहे ना. थंड हवेचं ठिकाण. कोणला ना जा आणि म्हणून बिनूला यायला असतं ना तर यो प्लेस जाम भारी आहे. फिरायला येऊ शकता तुम्ही. तसं फॅमिली सोबत पण येऊ शकता. गुलाबी थंडी आहे. पूर्ण गुलाबी थंडी. एक नंबर माल आहे. तर चला जाऊया आपण आता. सर्व थांबल्या. आता हल्ली आम्ही सिस्टीम काढले 20 मिनिटाच्या आत बसमध्ये पाहिजे नाहीतर 1 किलोमीटर चालत यायचा. तर मित्रांनो आम्ही आलोय कोडाईकनालच्या 3ऱ्या पॉईंटला. पाठचा प्लेस बघू शकता. इकडं मार्केट आहे आणि इकडं तिकीट काढतोय. प्रत्येक ठिकाणी 10 रुपये तिकीट आहे. 10 रुपये तिकीट पर पर्सन. तर आम्ही लागलो लाईनीला आणि तिकडं जायचं आपल्याला. त्या पॉईंटचं नाव आहे गुना केव म्हणून. सो जाऊया आपण पॉईंटवर. तर मित्रांनो आता दाखवतो तुम्हाला जन्नत. बघा तिकडे बघा पूर्ण धुका. आता आपण जाणार आहोत धुक्यामध्ये पूर्ण. खूप भारी वाटतं इथे चालायला. सकाळचा क्लायमेट आणि असं धुका झाडं आणि पब्लिक. धुक्यात चालतोय आम्ही धुक्यात. सगळे इकडे नुसते फोटोज काढत. माणसं आहेत आपले अर्धे तिकडे चाललेत. मामा बसले. आपला मामा बसले पाटा. मावशी पिकनिकला आल्यावर्षी नुसते खॉंग 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 खॉंग. चल ना मामा तिकडं पूर्ण धुक्यात. जाऊया पुढे. येस ब्रो. इतनी खुशी मुझे आज तक. काय बोलतो राख्या. काय नाही
नयनची भांडणं चालल्यात, यांची भांडणं चालल्यात, नयनची भांडणं. बघा हे राख्या मस्ती नको करू. इथं बघू शकता झाडांची मुलागौरी भारी आहेत. जसं साप पसरला अशी झाडांची मुलं आहेत नाही का राख्या. हा लय भारी वातावरण आहे बाबा, एकदम एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. मित्रांनो आलो आम्ही तिसऱ्या पॉईंटला, पिल्लर रॉक पॉईंट. माझ्या पाठीमागे दिसतं सगळीकडे धुकाच धुका आहे आणि तिकडं हत्ती आहेत दगडांनी बनवलेले, पण आम्ही तिकडे जात नाही आता सध्या बघायला. तर इकडं पाठीमागं झरणे वगैरे आपले लोक गेल्यात फोटो काढायला. क्लायमेटच भारी येत ना नाही करा क्या. बेस्ट बेस्ट. पीछे देखो, पीछे पीछे तो देखो. फक्त काही खाऊ पिऊ नका इकडे बस. आणि चपाती पहिले विचारून घ्या. याची चपाती काय समजा मला वाटतं झोपेत पण याला चपातीच दिसत असेल. या चला. त्याचा डीजे पाहिजे आपला, आपण स्पीकर आणणार विसरलो बाबा. अरे आपले लोक गाणे लावले भाई आपले बँड परत 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 1 यावेळी बोंबा बिंगा हल्ल्यात पूर्ण. Agri Tracker. Yeah. Yeah, seriously. We are making vlog. What is your name? Nayan Mali. My name is channel name. Agri Tracker. आगरी टेकर. AAGRI Tracker. Just search it. First of all, our channel आएगा. भाई इथं पण जलवा आपला गोडाई कनालला पण खूप जलवा भाई. तर मित्रांनो वाजलेत इव्हिनिंगचे 5 आणि आम्ही आलोय हॉटेल रूमवर परत. खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आम्ही आज. तर फॉक्सचा तर पूर्ण एक्सपिरियन्सच घेतला, खूप भारी वाटला आणि आमच्या सर्वांसाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता एक. आणि आमचा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू पण बघाल ना तुम्ही, खूप भारी आहे. हा बघा हा व्ह्यू आहे आमच्या हॉटेलच्या बाहेरचा. आमच्या हॉटेलात मामा हे मामा बच्चू मामा तिकडे फोनवर बोलतात. हॉटेल पण जाम भारी आहे, स्टे पण भारी आहे इकडं. खूप भारी वाटलं. एक नाईट आम्ही एन्जॉय केली, तर आज दुसरी नाईट आहे इकडं राहायची. हा व्ह्यू आणि हे रूम्स आहेत आमचे. इथं हा डायनिंग एरिया आहे आणि इकडे रूम सर्वीकडे पसारे पडले. आणि इथे एक आमचा मनुष्य झोपले आणि हा खिडकीच्या बाहेरचा व्ह्यू. तर जातो आता मी खाली, कारण की मला चहा प्यायची खूप तलप लागली. तर मित्रांनो आपला चहा आलाय. बच्चू मामाने आपला स्पॉन्सर केलंय. मामा 2 पिऊ ना चहा. आम्ही मामा 2 चहा पिऊ ना. बच्चू मामाने आमचे स्पॉन्सर केले आम्हाला चहा. आम्ही मस्त चहा पितो आता. दादाला सांग काकीचं पोट जरा लक्ष ठेव. ही आमची मावशी फुल बॉसिंग करतो. कोणत्या तरी पोराला फोन केले धमकी देते निकाल. तर मी चहा पिता आणि आमच्या बच्चू मामाने चहा मला स्पॉन्सर केले. तर मामा थँक्यू चहा दिल्याबद्दल. ए दे तू दे. मामाने दिले म्हणजे तुम्ही भाचे लोक आहेत माझ्याकरता, तुम्हाला मी चहा पाजू. पण मामा आपला मागच्या वेळेस चायनीज राहिला ना, आता चहाचा झालं तर चायनीजचा पण बघ. विषय आपला डोंबिवलीचा तो आपण डोंबिवलीमध्ये शेअर करू शकतो. तो पटणी खोपला विषय झालेला आपला. पण तुम्ही येत नाही त्याला मी काय करणार.
ऍक्च्युली मामा बोलवतो पण मामा बोलतो रात्री आहे. आता रात्री जाऊन काय करू चायनीज खायला. तो तुमचा आहे ना प्रॉब्लेम आहे. ते पण आहे. ओके ओके थँक्यू. ना आता जशी जशी संध्याकाळ होत चालले ना तसा तसा टेम्परेचर वाढत चाललंय आणि टेम्परेचर वाढत चाललं म्हणजे आपला टेम्परेचर वाढेल आता भाई. हा रात्री राडा करायचा आहे ना भाऊ आपल्याला. मग असं झालं की रात्र कधी होते ना. आपले सुजित मोहिते झोपलेच वाटतं धिंगाणा करणारे. त्याचा डान्स पण दाखवतो तुम्हाला जाम भारी. तर मित्रांनो रात्र झाले आणि आम्ही कांदा फोडीचा गेम खेळतो इकडं.